अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणाच्या तपासासाठी सीआयडीचं पथक मुंब्रा पोलीस ठाण्यात। घटनास्थळाची फॉरेन्सिक टीमकडून पाहणी। अक्षयचं पोस्टमॉर्टेम पूर्ण। एन्काउंटर करून कुणाला वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय, ठाकरेंच्या शिवसेनेचा सवाल। महाराष्ट्राची जनता येत्या निवडणुकीमध्ये दुसऱ्या शिंदेंचा राजकीय एन्काउंटर करेल, संजय राऊतांचा घणाघात। अक्षय शिंदेला पोलिसांनी ठोकला, पण एन्काउंटर विरोधकांचा झाला। आशिष शेलार यांचा पलटवार। पवार, ठाकरे, पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर हल्लाबोल। उपोषणाच्या 8व्या दिवशी मनोज जरांगेंची प्रकृती खालावली। उपचार घेण्याची विनंती करताना आंदोलक महिलांना अश्रू अनावर। जालन्याच्या वडीगोद्रीमध्ये मराठा आंदोलक पुन्हा रस्त्यावर। परभणीमधून येणाऱ्या मराठा बांधवांना वडीगोद्रीमधून प्रवेश नाकारल्यामुळे तणाव। भाजप विधानसभेची निवडणूक सामूहिक नेतृत्वात लढवण्याच्या तयारीत। कार्यकर्त्यांना वाटलेल्या पत्रकात गडकरी, फडणवीस, बावनकुळेंच्या नावांचा समावेश। मराठवाडा आणि विदर्भातल्या पदाधिकाऱ्यांशी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा नागपुरात संवाद। तर निवडणुकीच्या प्रचारासाठी नितीन गडकरी मात्र जम्मू काश्मीरमध्ये। पवार साहेब आमचं दैवत, पण आम्ही कुणालाही दुखावलेलं नाही। करमाळ्यामधल्या सभेत अजित पवार यांचं वक्तव्य। मुस्लिम द्वेषी वक्तव्यांबद्दल नितेश राणेंची तक्रार मुख्यमंत्रीच नाही दिल्लीपर्यंत केली। एबीपी माझाच्या विशेष मुलाखतीमध्ये अजित पवारांची माहिती। दुधाचं अनुदान वाढवण्यावरून अजितदादा आणि विखे पाटलांमध्ये मंत्रिमंडळ बैठकीत खटके। निधी कुठून आणू, अजित पवार यांचा सवाल। वांद्रे पश्चिममध्ये आशिष शेलारांच्या विरोधामध्ये काँग्रेसच्या प्रिया दत्त निवडणूक लढवण्याची शक्यता। काँग्रेसकडून प्रिया दत्त यांना तिकीट मिळणार असल्याची चर्चा। मालवणमधील राजकोट किल्ल्यावर राज्य सरकारकडून शिवरायांचा 60 फूट उंच पुतळा उभारणार। पुतळ्याच्या देखभालीची जबाबदारी 10 वर्ष कंत्राटदाराकडे। शाळांची जबाबदारी सुरक्षा संरक्षणाबद्दल उपाययोजना कराव्यात। मुलींच्या सुरक्षेबद्दल दाखल याचिकेवर सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना सुप्रीम कोर्टाचे आदेश। मेट्रो 3 चे तिकीट दर जाहीर। प्रवासासाठी मोजावे लागणार 10 ते 50 रुपये। दिवसाला 96 फेऱ्या, दर 6 मिनिटांनी गाडी। राज्यातल्या अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस। मराठवाड्यासह कोकणामध्ये पाऊस। परतीच्या पावसामुळे पिकांचं नुकसान। उद्याही बरसणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।